नमस्कार शेतकरी मित्रांनो. जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये ऊसाची लागवड असते ती भरपूर प्रमाणात होत असते. महाराष्ट्रामध्ये किमान 15 ते 20% पर्यंत ही लागवड होत असते. ही लागवड करत असताना आपल्याला 70 ते 80 टनापर्यंत उत्पादन कसं घेता येईल एका वर्षामध्ये? आपण या सर्व गोष्टीचा जर अभ्यास केला सुरुवातीपासून, लागवडीपासून ते आपण जी मोठी भरणी करतो, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, त्याचबरोबर जे आपण जात निवडतो किंवा वाण निवडतो, जास्त उत्पादन देणारे निवडले पाहिजे. त्याचबरोबर आपण बेणे प्रक्रिया का करणं गरजेचं असतं? या संपूर्ण जर गोष्टीचा आपण अवलंब केला, जर आपण सुरुवातीला जर सुधारित वाणांचा जर विचार केला, त्यामध्ये आपण कोस 80-032 किंवा फुले 265, फुले 10,001 किंवा 15,006, 15,012 अशा जर वाणांची आपण निवड केली, तर आपल्याला उत्पन्नात नक्कीच वाढ भेटते. त्याचबरोबर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? जो सुरुवातीचा काळ असतो बेने प्लॉट निवडताना आपण बेने प्लॉट निवडत असताना एकतर तो सुधारित जातीचा असला पाहिजे. त्याचे वय किमान 9 ते 11 महिन्यापर्यंत असले पाहिजे. तो आनुवंशिकदृष्ट्या सदृढ असला पाहिजे. त्याचबरोबर जे कांडीतील अंतर, पेऱ्यातील अंतर, ऊसाची साईज वगैरे, त्याचबरोबर जो डोळा असतो तो टवटवीत असला पाहिजे. जेणेकरून काय होईल, आपलं जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होईल. ह्या जर गोष्टीची आपण काळजी घेतली, तर आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे ते कुठेतरी चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्याचबरोबर आपण आपल्या YouTube चॅनलला लागवडीपासून बेने प्लॉट कशाप्रकारे निवडायचा, त्याचबरोबर सरीतील अंतर किती ठेवलं पाहिजे, जमिनीमध्ये कशा प्रकारची मशागत केली पाहिजे, आपण ऊसाला किती प्रमाणात डोस दिले पाहिजे, किती प्रमाणात खत व्यवस्थापन केलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन आपण पाण्याने करतो की ठिबक सिंचनाचा वापर करतो, कोणत्याने आपल्याला बरेच शेतकरी आंतरपीक घेतात. आंतरपीक घेत असताना कोणत्या प्रकारचे आंतरपीक घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नही मिळेल आणि आपल्या पिकाला फायदाही होईल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल आणि आपला जो खर्च आहे, कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणजे आपण शेतीवरील जो उत्पादन खर्च असतो तो कमी केला पाहिजे थोड्याफार प्रमाणात आणि जे उत्पादन येणार ते कुठेतरी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. या संपूर्ण गोष्टीचा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. जर आपण संपूर्णपणे जर हे नियोजन सुरुवातीपासून लागवडीपर्यंत योग्य ते व्यवस्थापन, योग्य ती काळजी जर घेतली, तर आपल्याला सहजरित्या 70 ते 75 टनापर्यंत उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद शेतकरी मित्र. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.